ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी केली। इंदिरानगर, किसान नगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केली। ही जागा लवकरात लवकर कचरामुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोली येथील शेपनभूमीवर नियोजन पद्धतीने न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। या प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमीत सिंग बग्गा, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीषा जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त जी गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते। दिवस रात्र मागच्या वेळेला सुद्धा दिवस रात्र आमचे शिवसैनिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील आणि सर्वपक्षीय सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी इकडून पूर्णपणे कचरा हटवला गेला। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे राहिलं असेल तर पण आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य जरूर करू, परंतु 1 महिना नव्हे 15 दिवसाच्या आत हा कचरा निघाला पाहिजे। 100% ही कचरा मुक्तीची गुढी उभार आणि साहेबांचं मिशनच हे आहे। शिवसेना, भाजप आणि महायुतीचं मिशनच हेच आहे की शून्य कचरा मोहीम, ह्या ठाणे शहरामध्ये शून्य कचरा मोहीम असली पाहिजे। निराकरण कसं करणार आहात? ही समस्या आपण पाहिली आज या ठिकाणी जो 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं, परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे। आणि ज्या वेळेला 4 दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती, आमचे खासदार होते, शहर प्रमुख राम रेपाळे होते, आमचे प्रकाश शिंदे होते, सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी, गुरमुख सिंग होते आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे। आज माननीय कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि एवढी रात्र आता 10 वाजले तरी कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेत। म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं, कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होतोय तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्रा घेतली होती। दादा, तुमच्या सत्ताधारीमध्ये असलेल्या अजित पवार गटाच्या आनंद परांजपे यांनी 2 दिवसापूर्वी टीका केली की तुम्ही सत्तेत होतात पण कचऱ्याचा प्रश्न, साधा प्रश्न तुम्हाला मिटवता आला नाही। हे दुर्दैव आहे, कारण विषय असा आहे का माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतकोली येथे 82 एकर जमीन ही आपल्याला दिलेली आहे, पण ती या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यासाठी तिथे काय डम्पिंग ग्राउंड नाही, तिथे प्रोसेस करायचे, ती यंत्रणा उभी करण्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागतो। ते सत्तेमध्ये आहेत, ते खासदार म्हणून राहिलेले आहेत, त्यांनी ही टीका करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित असतं। कसं हे बोलायचं आणि मीडियासमोर आपलं हे वागून घ्यायचं असं नव्हे। आपण त्या गोष्टीचा विचार, तुम्ही सत्तेत राहिलेले आहात ना, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आता पण आहात तुम्ही आमच्या बरोबर सत्तेमध्ये, त्यामुळे तुम्ही हे बोलत असताना ते प्रशासनाची बाजू सुद्धा आपण एक बघितली पाहिजे। एका बाजूने चालून चालत नाहीये, कारण प्रशासनालाही आपण मदत करणं अपेक्षित आहे। फक्त प्रशासनावर टीका करायची हा विषय नव्हे, प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जी मानसिकता ती असली पाहिजे। माननीय उपमुख्यमंत्री हे आजही प्रशासनाला बॅलन्स करून काम करतात, कारण त्यांना माहिती आहे, कारण शेवट ठाणे शहराचा पूर्ण कचरा या आमच्या मतदारसंघामध्ये इथे येतोय, तरी आम्ही लोक शांत होतो। परंतु ज्या वेळेला नागरिकांना त्रास होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून, शिवसैनिक म्हणून शांत राहू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावी लागली अगदी। आणि त्यामुळं हा या ठिकाणावरनं जो कचरा आता निघतोय तो प्रशासनाने, आयुक्त साहेबांनी सांगितलं महिन्याभरात आम्ही पूर्ण सीपी खाली करतोय, पण आता राम रेपाळे साहेबांनी सांगितलं आमच्या का तुम्ही आम्हाला 15 दिवसात, आम्ही तर सांगतो 15 दिवसातच खाली झालं पाहिजे, कारण या ठिकाणच्या नागरिकांना जो त्रास होतोय त्यामुळे हा सीपी टँकचा जो डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा पूर्णपणे खाली झाला पाहिजे। आणि केवळ उद्या जर राहिला तो या ठिकाणी फक्त या ट्रान्सपोर्टेशन म्हणून या प्रभागाच्या साठी राहिला पाहिजे। डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला नाही असं होणार नाही, कारण शेवट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकत्र बसले तर तो प्रश्न सुटतोच, कुठलाही प्रश्न असू द्या। निर्माण करणं, स्थापन करणं गरजेचं आहे का? समितीची वगैरे स्थापन करण्याची काही आवश्यकता नाही आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक बैठक प्रशासनाची लावून आणि लोकप्रतिनिधीची सुद्धा एक बैठक लावून त्याच्यावर मार्ग साहेब काढतील
असं मला अपेक्षा वाटते. आणि साहेबांनी मार्ग काढला तो निघतो. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे, शिंदे साहेबांनी एकदा मनावर घेतला सर्व काय होतं का शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डम्पिंग होता कामा नाही. कारण शेवट लोक आहेत ती माझी लोकं आहेत. त्यामुळे शिंदे साहेब सर्वसामान्यांचे हे आहे, सामान्यांची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांना सर्वसामान्यांची जास्त काळजी असते आमच्याहीपेक्षा. त्यामुळे शिंदे साहेब याच्यावर मार्ग काढतील आणि तो लवकरात लवकर हे होऊन हा प्रश्न सुटेल.